नमस्कार, मी तेजस भागवत रुतम मराठी लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दिवसभरातली प्रमुख घडामोडी जाणून घेणार आहोत। तर पहिलीच बातमी आहे ते राज्याच्या राजकारणातल्या ऐतिहासिक निर्णयाची जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय तो म्हणजे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत तसेच सुनावणी समोर आलेल्या सर्व पुराव्यांचा किंवा सुनावणीत झालेल्या दाव्यांचा आधार घेत राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निर्णय दिलाय। त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे। त्याचप्रमाणे हा निर्णय देताना त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना देखील पात्र केलंय। राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या वेळी जो निर्णय दिला होता त्याच वेळेचा आधार घेत हा निर्णय दिल्याचे शरद पवार गटाचे किंवा इतर विरोधी पक्षातल्या नेत्यांचे म्हणणे आहे। हा निर्णय देताना पक्षाचं नेतृत्व, रचना, संख्याबळ या सगळ्यांचा विचार केल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। तर आजचा निर्णय आम्हाला मान्य नसून आम्ही त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे। दुसरी बातमी येते दिल्लीच्या सीमांवर जे आता शेतकरी आंदोलन चालू आहे त्या संदर्भातली। जवळपास गेले 2 ते 3 दिवस पंजाब, हरियाणामधील शेतकरी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। त्यासाठी त्यांनी दिल्लीकडे कूच केलंय। तर दिल्लीच्या सर्व सीमा कडेकोट बंदोबस्ताने सील करण्यात आल्यात। आज केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये 7व्या दिवसातली तिसरी बैठक होणार आहे। त्यामध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं आवश्यक आहे, नाहीतर या आंदोलनाला तीव्र स्वरूप येण्याची शक्यता आहे। दरम्यान महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाचे प्रमुख संदीप पाटील यांनी या शेतकरी आंदोलनात आता माओवाद्यांचा समावेश झाल्याचे म्हटले आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण द्यायचं तसेच त्यामुळे सरकारची बदनामी करायची असा डाव त्यांचा असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले आहे। त्यामुळे हे आंदोलन आता कशा प्रकारे हाताळायचे, जर खरोखरच माओवाद्यांनी त्यात सहभाग घेतला असेल तर हे आंदोलन आता कुठल्या स्तराला जाईल याची काळजी आता केंद्र सरकारला घ्यावी लागणार आहे। तिसरी बातमी येते राजधानी दिल्लीमधून। राजधानीमध्ये असलेल्या दिल्ली उच्च न्यायालयात रजिस्ट्रारला एक ईमेल प्राप्त झाला। त्यामध्ये दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती। उद्या मी दिल्लीमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवेन आणि तो दिल्लीतील सर्वात मोठा स्फोट असेल असे त्या ईमेलमध्ये म्हणण्यात आले होते। सगळ्या मंत्र्यांनी एकत्रित यावे, त्या सगळ्यांना आम्ही एकत्रितपणे बॉम्बस्फोटात उडवू अशी धमकी हायकोर्टाच्या रजिस्ट्रारला ईमेलवरून प्राप्त झाली। त्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयासह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून हा ईमेल नक्की कुठून आला व यामागचा उद्देश काय होता याचा तपास आता पोलीस करताना दिसून येत आहेत। त्या पुढची बातमी येते ती राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भातली। 27 फेब्रुवारीला 56 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे। त्या दृष्टीने महायुतीने व काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती। 15 फेब्रुवारी म्हणजे आजच राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। त्या दृष्टीने आज सर्व उमेदवारांनी विधिमंडळात जाऊन विधिमंडळ सचिवांकडे आपला अर्ज दाखल केलाय। महायुतीमध्ये शिवसेनेकडनं मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रफुल्ल पटेल आणि भाजपाकडून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र प्रफुल्ल पटेलांना आधीच खासदार असताना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कुठला डावपेच खेळणार आहे हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, या होत्या आजच्या दिवसभरातल्या प्रमुख घडामोडी। जर अशाच तुम्हाला नवनवीन घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या रुतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। उद्या पुन्हा एकदा ताज्या घडामोडींसह भेटूयात। धन्यवाद।